श्रावणी प्लीज कॅमेरा चालू करा. आज मग आपलं स्टार्टिंग करायचं आहे क्लासचं. म्हणजे आपल्या यामध्ये तुम्हाला वैदिक मध्ये आपल्याला होईल, नंतर अष्टक वर्ग होईल, नंतर केपी होईल, नंतर अष्टवास्तू होईल. पण स्टेप जसं तुम्ही सपोर्ट देताल त्याप्रमाणे होईल. तुमचा सपोर्ट असणं महत्वाचं आहे. जेवढं मला येतं तेवढं द्यायचा प्रयत्न करेल, तर तुमचा सपोर्ट हवा आहे. सवाल दिसतंय का? हॅलो. आणि हो सर, हो. हा, कॅमेरा थोडा माईक वर म्यूट करा, कारण आवाज येतोय कोणाचा यामधनं. हा, कोणाचा तरी आवाज येतोय. सर्वांना आणखी एकदा धन्यवाद करून मी माझ्या कामात चालू करतो. जय गुरुदेव दत्त. दत्तप्रभू मला चांगली शक्ती दे, सर्वांना ज्ञान अर्पित करण्याची. जय गुरुदेव. जेवढे माझे गुरुदेवता आहेत सर्व गुरुदेवतांना मला प्रणाम. तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा आणि मला या काबिल बनवा की मी ज्ञान अर्पण करू, ज्ञान देव शिकू माझ्या विद्यार्थ्यांना. जय गुरुदेव दत्त. तुम्हाला माईक वर म्यूट करा. आणि हा लिंक संपल्यानंतर या ग्रुपवरती आणखी लिंक मिळेल दुसऱ्यांना तुम्हाला. आपल्याला सूर्यमाला सर्वांना माहिती आहे का यातली? एक मिनिट अजून शेअर केलं नाही वाटतं मी. कॅमेरा माईक म्यूट अनम्यूट आहे ते म्यूट करा प्लीज. आणि मी आता माझ्या कामाला चालू करतो. सर्वांना त्रास म्हणजे डिस्टर्ब होणं असं काय वर्तन करू नका. हे सूर्यमाला आहे आपली. थोडासा भांड्याचा आवाज येतोय का? कोणाला येतोय आवाज? बघा प्लीज म्यूट करा. हे सूर्यमाला आहे. हे सर्वांना माहिती आहे का ही सूर्यमाला? म्हणजे आपण जे कुंडली काढतो किंवा आपल्या म्हणजे आपण म्हणतो आकाशात ग्रह आहेत, नवग्रह आहेत, म्हणजे आपलं सूर्याचं एक घर आहे, कुटुंब आहे. जसं आपलं कुटुंब असतं, आपल्या कुटुंबामध्ये आई असते, वडील असतो, बहीण असते, भाऊ असतो. त्यामुळे सूर्याच्या कुटुंबामध्ये पण ग्रह आहेत. त्याला आपण काय म्हणतो? सूर्यमाला. त्या आकाशामध्ये आहे. आणि अशा वैज्ञानिकच्या मते अशा अनेक प्रकारच्या सूर्यमालका या आकाशामध्ये आहेत, आकाशाच्या पोकळीमध्ये. फक्त अजून वैज्ञानिकला फक्त एक सूर्यमाला माहिती झालेली आहे. म्हणजे ह्या सूर्यमालेमध्ये ग्रह असतात. म्हणजे मेन हा सूर्य आहे. मी थोडं मोठं करतो, तुम्हाला दिसतंय का सर्वांना? हा जो पिवळसर रंगाचा जो ग्रह आहे तो सूर्य आहे. पण त्याच्या बाजूला दुसरा बुध आहे, मर्कुरी, जो हा आहे. त्यानंतर विनस आहे. आणि नंतर काय आहे? आपली पृथ्वी आहे. आणि पृथ्वीला छोटासा आपला उपग्रह आहे, म्हणजे पृथ्वीभोवती फिरणारा. म्हणून आपल्या दिवसातली रात्र का होते की चंद्रामुळे होते. त्यानंतर मंगळ आहे, त्यानंतर गुरु आहे, नंतर शनी आहे, नंतर युरेनस, नेपच्यून आणि प्लेटो. अशी ही या सूर्या म्हणजे ग्रहांचे कुटुंब आहे. आणि ह्या कुटुंबामध्ये सूर्य हा फिक्स आहे, एका जागेला आहे. सूर्याकडे एनर्जी आहे, एनर्जी सोर्स आहे. दुसऱ्या कुठल्याही ग्रहाला म्हणजे एनर्जी नाही, म्हणजे प्रकाश नाही, स्वतःची ऊर्जा नाहीये.
फक्त सूर्यालाच आहे आणि सूर्यामध्ये आकर्षण शक्ती जास्त आहे, त्यामुळे सर्व ग्रह जेवढे बी ग्रह आहेत ते फक्त त्या सूर्याला चक्कर मारतात, सूर्याभोवती फिरत असतात. मग त्याच्यामध्ये बुध फिरतो, शुक्र फिरतो आणि त्याचबरोबर आपले पृथ्वी पण हा एक ग्रहच आहे आणि पृथ्वी पण या सूर्याभोवती फिरत असते. पण आपण एका जागा आपण इथं पृथ्वीवरती बसतो, त्यामुळे आपल्याला दिसत नाही की आपल्याला वाटतं की ग्रह फिरतात किंवा सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, कारण आपण पृथ्वीवरनं बघतोय तो. तर हे तुम्हाला थोडं माहिती असणं गरजेचं आहे. ह्यामध्ये कोणाला काय शंका आहे का? कोणाला काय शंका असेल तर अननोट करून तुम्ही विचारू शकता. सर्वांनी आवाज येतोय का? हा, येतोय आवाज. हा, बोला. हॅलो, काय झालं? हा, म्हटलं आताच मी आताच जॉईन झालो सर, लेट झालो थोडा जॉईन. हा, चालेल ना सर. आपल्याला हे व्हिडिओ पण मिळेल, आपला व्हिडिओ पण मिळेल, युट्यूब मध्ये मिळेल आपल्याला, काय प्रॉब्लेम नाहीये. पण हे समजून घ्या, म्हणजे कसं आहे म्हणजे हे बेसिक माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. चालेल सर, चालेल सर, कंटिन्यू करा. बरं, ठीक आहे, धन्यवाद. आता आपण इथं पृथ्वीवरती आहोत, मग हे सगळं ग्रह काय करतात, आकाशावरती फिरत असतात, फक्त सूर्य सोडून. पण ज्यावेळी आपला जन्म होतो ते ठराविक दिवसा होईल, रात्री होईल किंवा ठराविक टायमाला, त्यावेळी आकाशात कंडिशन आहे ग्रहांची, त्याप्रमाणे एक चार्ट बनतो, त्याला आपण काय म्हणतो, कुंडली. म्हणजे आपल्या ऋषी मुनींनी काय केलेलं आहे, 12 ग्रह म्हणजे 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्र असं विभाजन केलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या अंतर्मनानं ध्यान करून त्यांनी. हॅलो, आवाज येतोय का? त्याप्रमाणे त्यांनी केले. ही ज्योतिष माझं बीज नाहीये, हे आपल्या ऋषीमुनींची देण आहे आणि त्यांनी जे काय सांगितलेले तेच आपण अभ्यास करतोय. म्हणजे या प्रत्येक ग्रहांचा आपल्या जीवनावरती परिणाम होतो. जसं म्हणजे आपल्याला समुद्रामध्ये भरती येते, आवटी येते. कशाला येते? चंद्रामुळे येते. चंद्र ज्यावेळी पृथ्वीच्या जवळ येतो त्यावर समुद्राच्या पाण्यावरती त्याचा परिणाम होतो. त्यावेळी चंद्र आपल्या पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी काय होतं, समुद्राच्या पाण्यावरती त्याचा परिणाम होत असतो. प्लीज माईक अनम्यूट करा, म्यूट करा प्लीज. त्यामुळे काय होतं, सगळ्यांना म्यूट करा, सगळ्यांना म्यूट करून टाका ना तुम्ही सर. अहो स्वतः समजलं पाहिजे सर. हा ना, बघा नाही त्रास होतोय सगळ्यांना. बरं, ठीक आहे. तर कसं, ज्याप्रमाणे जर आपल्या समुद्राच्या एवढ्या विशाल महासागरावरती जर चंद्राला परिणाम होत असेल तर आपल्या मनावरती पण होणार. आता काय ज्योतिष मानणारे नाहीत की असतं काय नसतं, या ग्रहांचा परिणाम काय होत नसतो. साधं उदाहरण आहे, ज्यावेळी तुम्ही ग्रहामध्ये तुम्ही प्रयोग करून बघा, ज्यावेळी तुमची भरती असते आणि त्यावेळी तुम्ही काय तर घामध्ये तेल तळाला काय तर घ्या, म्हणजे तळणारा पदार्थ घ्या, मापून घ्या, प्रयोग काय असं मापून घ्या, त्यावेळी तुम्हाला तेल कमी लागेल. ज्यावेळी आवटी असते आणि त्यावेळी तुम्ही तेवढंच घ्यायचे, म्हणजे तेवढीच क्वांटिटी, तेच वस्तू. म्हणजे आता समजा आपण भजी घेतले बाबा, की आपल्याला एक 200 ग्रामचं भजी आट्याचं पिठाचं करायचं आहे, चण्याच्या पिठाचं, तर 200 ग्रामच्या भजीला तेल किती लागते मापून घ्यायचं. हे भरतीच्या वेळा काय, आणि नंतर आवटीच्या वेळा, म्हणजे जेव्हा समुद्राला आवटी असते, हे तुमच्या टाइम टेबल मध्ये असतं किंवा कॅलेंडर मध्ये दिलेलं असते भरती आणि आवटीचं, त्यावेळेला पण तुम्ही प्रयोग करून बघा, त्यावेळी तेल तुम्हाला जास्त लागेल. तर ह्या सर्व ग्रहांचा, म्हणजे ह्या प्रत्येक ग्रहांचं काय तर एक गुण आहेत, कालतत्व आहे, त्याप्रमाणे मग आपल्या त्या राशीच्या प्रमाणे किंवा भावाप्रमाणे आपल्यावरती परिणाम करत असतात. प्रत्येकाला एक गुण आहे. सूर्य जसा म्हणजे स्वतःला प्रकाशित आहे,
त्याप्रमाणे सूर्यवाला व्यक्ती आपल्या समाजामध्ये किंवा घरामध्ये एकदम स्वाभिमानी स्वभाव असणार आहे. तो दुसऱ्याला ऐकणार नाहीये, तो लिडरशिप करणार, कारण त्या स्वतःचा प्रकाश आहे. फटाफट निर्णय घेणार. जो चंद्र आहे तो आईचा कारक आहे, म्हणजे प्रकाश देतो, पण केव्हा देतो? रात्रीला देतो. रात्रीच्या चांदण्यामध्ये कसं आपल्याला आनंदी वाटतं. चंद्र म्हणजे एक आईचा कारक आहे तो, म्हणजे आईची जी माया आहे ती चंद्राला आहे. सूर्यासारखे तेज नाही. आणि आई म्हणजे सौम्य, आणि वडील म्हणजे पिता म्हणजे सूर्य. आपल्या ज्योतिषमध्ये वडिलाला सूर्याची उपमा दिलेली आहे, कारक दिलेला आहे, कारण वडील थोडे कडक असतात. इथं आपल्या याच्या सूर्यमालेमध्ये किंवा ग्रहामध्ये पृथ्वीला धरलेलं नाही, कारण आपण या पृथ्वीमध्ये जीवन जगतोय आणि बाकीच्या ग्रहांना त्याप्रमाणे आपल्याला जीवनावरती परिणाम होतो, ते आपल्याला बघायचं आहे. आता ही कुंडली आपण बघतो. ज्यावेळी आपला जन्म होतो, सर्वांना तुम्हाला कुंडली माहिती असेल. जन्म कुंडली म्हणजे काय माहिती असेल. अशी कुंडली तुम्ही प्रत्येकाची कुंडली काढलेली असेल तुमच्यामध्ये. काढलेली आहे का कोणाची? का अजून कोणाची बाकी आहे? तर ही कालपुरुषाची कुंडली आहे. तर मी ठराविक प्रत्येक जे कालपुरुष मेष राशीला पहिल्या भावात असतो, दुसरे भाव आहेत. हे एक अंक लिहिलेला आहे, हे म्हणजे असे 12 भाव आहेत त्या कुंडलीमध्ये. आणि जे एक अंक दिसतोय तुम्हाला ते मेष राशीचा आहे. हा 2 वृषभ राशीचा आहे. 3 हा मिथुन राशी आहे. 4 म्हणजे कर्क राशी आहे. 5 म्हणजे सिंह राशी आहे. 6 म्हणजे कन्या राशी. काही दिसत नाही. स्क्रीनवर काही दिसत नाही. नाही सर, दिसत नाही. स्क्रीनवर दिसत नाही काही. एक मिनिट बघू दे. एक मिनिट काय प्रॉब्लेम झाला. आला आता आला. तर हे काय सर, हे कालपुरुषाची कुंडली म्हणतात. याला कुठली म्हणतात? कालपुरुषाची कुंडली. म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये जे प्रथम भावी, हे प्रथम भाव आहे. इथं एकच अंक असणार. एक अंक म्हणजे कुठला? मेष राशी. तुम्ही सर्वांनी कुंडली बनवून घ्या. पहिली रजिस्टर आणलेला आहे का? हो हो. प्रत्येकाने तुम्ही कुंडली कालपुरुषाची वर लॅब कालपुरुष आणि 12 भाव लिहून घ्या, म्हणजे आपल्याला समजायला बरं होईल. मी बोलतो तो लिहून घ्या. हे पहिल्या भावामध्ये तुमचा मेष रास आहे. दुसऱ्या भावामध्ये 2 जो अंक आहे ते वृषभ रास आहे. 3 म्हणजे मिथुन, 4 म्हणजे कर्क रास, 5 म्हणजे सिंह रास, 6 म्हणजे कन्या रास, 7 म्हणजे तुला, 8 म्हणजे वृश्चिक, 9 म्हणजे धनु, 10 म्हणजे मकर, 11 म्हणजे कुंभ आणि 12 म्हणजे मीन. याप्रमाणे तुम्ही बनवून घ्या. मला काहीच कळलं नाही का. तुम्ही आणखी वेळा बघू शकता. हे कालपुरुषाची कुंडली आहे. याप्रमाणे ह्या राशी फिक्स आहेत. जेव्हा आपली राशी असेल त्यावेळेला तुमचे अंक बदली होणार त्यामध्ये. ज्या प्रमाणात तुमचा जन्म झालेला असेल त्याप्रमाणे तुमची ह्यातले अंक बदली होणार. एक फिक्स कुंडली आहे. आज परत सांगा. हा सांगणार. तुम्ही पहिले लिहून तर घ्या. हो पण परत सांगा सर. त्याचं 1 ला काय, 2 ला काय? हा ते सांगतो. सगळं आहे खाली. कुंडली बनवून घ्या, तुम्हाला सांगतो खाली. हे बघा इथं आहे. आता इथं लिहून घ्या तुम्ही खाली. एक जो अंक आहे दिसतंय का सर्वांना? एक अंक मेष राशी, त्या स्वामी मंगळ. हा या प्रमाणात लिहून घ्या तुम्ही. एक अंक जे आहे ते मेष रास आहे, त्याचा स्वामी आहे मंगळ. असं मी जसं लिहिलं त्याप्रमाणे तुम्ही लिहून घ्या. 2 जो रास आहे त्याची वृषभ रास आहे, त्याचा स्वामी आहे शुक्र. आणि 3 आहे तर मिथुन रास आहे आणि त्याचा स्वामी आहे बुध. सर्वांनी लिहून घेतलं का? घेतो सर. हा लिहून घ्या. नोट्स कोणाला भेटणार नाहीत, तुम्हाला पहिलं सांगतो. नोट्स मला मागायच्या नाहीत, म्हणून तुम्ही लिहून घ्या पहिलं. कारण मला काय
जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी होत नाही तुम्ही शिकू शकत नाहीये. सर्वांचं झालं का? हो हा, तर आता पुढचा घ्या. होय सर. कर्क राशी 4 अंक म्हणजे कर्क. चार अंकाचा जो कुंडलीमध्ये भाव होता 4 अंक तिथं कर्क रास आहे. त्याचा स्वामी आहे चंद्र. आणि जो 5 रास आहे 5 अंक त्याची रास आहे सिंह रास. त्याचा स्वामी आहे सूर्य. आणि 6 अंक जे आहे त्याची रास आहे कन्या राशी. त्याचा आहे बुध. आपली वर एक बुध एक आलेला आहे बघा. मिथुन राशीला बुध एक आलेला आहे बघा. इथं मिथुन राशीला पण बुध आहे आणि कन्या राशीचा पण बुध आहे. म्हणजे एका ग्रहाला 2 राशी आहेत, मिथुन आणि बुध. आणि तुला राशी कन्या शुक्र. 7 अंक जे आहे तुला राशी आहे. तुला शुक्र आहे. आणि वृषभ राशीला पण शुक्र आहे. म्हणजे एक ग्रह 2 राशीला स्वामी आहे. हा वृषभ राशीला शुक्र आहे. आणि ही वृश्चिक रास मंगळ. त्याला स्वामी आहे की मंगळ वृश्चिक राशी. आणि मेष राशीचा पण स्वामी मंगळ आहे. म्हणजे एका ग्रहाला आपल्या ऋषीमुनींनी 2 राशी दिलेल्या आहेत. ही मेष रास याची मंगळ स्वामी. आणि धनु राशीला स्वामी गुरु आहे. मकर राशीला स्वामी शनी आहे. कुंभ राशीला स्वामी शनी आहे. आणि मीन राशीला स्वामी गुरु आहे. सर्वांनी लिहून घ्या, वेळ घ्या, कारण हे तुमच्याकडे हमेशा राहील. सर मग हे समजा आपण बघायला गेलं तर बदलतील समजा. आपलं स्वतः पाहायला गेलं तर बदलतील समजा. हे बदलणार सर. हे फक्त काल पुरुषाची कुंडली आहे. जेव्हा जसा तुझा जन्म होईल सकाळी 6 वाजता असेल तर पहिला पाणी सूर्य असेल किंवा गेलं पाहिजे बँकेत. आज गेले बँकेत की ती सांगणार माझी पत्रिका बघितली काय. आता माझा मोबाईलचा ऍस्ट्रोसेज बिघडलाय. मला प्रसन्नाकडनं परत टाकून घेतला पाहिजे. म्यूट करा, माईक म्यूट करा तुमचा. हे सर्वांनी लिहिले का? हे सगळ्यांनी लिहून घ्या. म्हणजे तुमच्या काय तुम्हाला पाठ थोडं झालं ना, ज्याला म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी बद्दल काही माहिती नाहीये ते लिहून घ्या. कारण आपल्याला बेसिक पासून शिकायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा सर्वांना झालं का? आता तुम्ही मला सांगा की बुध ग्रहाला कुठल्या राशी आहेत? कोणत्या राशी बुध ग्रहाला दिलेत? आणि शुक्र ग्रहाला तुळा आणि वृषभ. हा. आणि आता शनीला आणि गुरुला मीन आणि तुम्हाला धनुराशी. आणि तुम्हाला जे मी लिहिलेलं आहे राहू आणि केतू. राहू हे कुंभ राशीचा काल तत्वबोधीचा ग्रास दिलेला आहे. हे छायाग्रह आहेत. राहू केतू ऍक्च्युली ग्रह नाहीयेत, हे छायाग्रह आहेत. ज्यावेळी म्हणजे आपल्याला ग्रहण होतं, चंद्राला ग्रहण किंवा सूर्याला ग्रहण. मग त्याप्रमाणे आपल्या ऋषीमुनी राहूला कुंभ रास दिलेले आहे आणि केतूला वृश्चिक रास दिलेली आहे. याचं स्वामित्व याला दिलेलं आहे. हे पण लिहून घ्या तुम्ही. कुंभ राशीला राहू द्या आणि केतू हा वृश्चिक राशीला द्या. सर्वांचं झालं का हे? हा. आपल्या 10 मिनिटांनंतर आपली लिंक बंद होईल, तेव्हा दुसरी लिंक पाठवेल तुम्हाला ह्याच ग्रुपवरती. आता सर्वांना चार्ट दिसतोय का बघा? सर सर्व चार्ट लिहावा लागेल का आता? प्रथम स्थान तुम्हाला हे सगळं लिहायच लागणार सर. त्याशिवाय तुम्ही पुढे कसं ज्योतिष बनणार? चार्ट पण का सर पूर्ण? एक मिनिट, तुम्हाला मी पहिले एक एक लिहून घ्या. तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे लिहून घ्या. एक मिनिट. ते तुम्हाला शक्यतो दिसायचं. हा. आता लिहा. प्रथम स्थान लिहा. तुम्ही लिहून घ्या पहिलं, मी सांगतो.
हॅलो असंच टॉपिक वाईज लिहू की सर डिझाईन करून लिहू सर आज आज हे कुंडलीमध्ये लिहू नका असं खाली एकावर खाली एक लिहा. अच्छा एका खाली. म्हणजे तुम्हाला काय होईल प्रत्येकाचं भावाचं जे काय आहे म्हणजे त्याचं कागदत्व आहे ते तुम्हाला माहिती पडेल. ओके ओके हा आलं सर लक्षात. हा प्रथम स्थान लिहा. प्रथम म्हणजे कुठं हे आता इथं पहिलं बघून घ्या पहिलं बघा इथं पहिलं बघून घ्या नंतर लिहा. हे बघा हे याला प्रथम स्थान म्हणतो आपण दिसतंय का सर्वांना. हे हो. पहिलं घर आहे त्याला प्रथम स्थान म्हणतो. हे दुसरं द्वितीय स्थान ही म्हणजे डाव्या बाजूचं जे डाव्या बाजूचं आहे द्वितीय स्थान आहे आणि तृतीय स्थान आहे हे बघा. आणि हे चतुर्थ हे जे आहे चतुर्थ हे आहे पंचम. हे माऊचा हे षष्ठ स्थान आहे. सहावं स्थान हे सप्तम स्थान आहे बघा. आवाज कमी करा प्लीज. हे अष्टम स्थान आहे. आवाज आहे तर माईक म्यूट करा. हे अष्टम स्थान आहे. हे नवम स्थान आहे. हे दशम आहे. हे एकादश म्हणजे 11वं आणि 12 स्थान. आता पहिल्या स्थानाचं लिहून घ्या. या स्थानावर सर थोडं फक्त झूम करा प्रथम स्थान थोडं. हा आता घ्या बघून घ्या घ्या आता एक मिनिट. बस 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 थँक्यू सर. एक मिनिट गेलं कुठे. हा हे लिहून घ्या. लग्नस्थान म्हणजे याला लग्नस्थान म्हणतो आपण. तुम्ही लिहून घ्या ज्या दिसत नसेल त्याने लिहून पण घ्या. लग्नस्थान आहे हे. यामध्ये व्यक्तिमत्व बघू शकतो. रूप रंग बघू शकतो. म्हणजे शरीराबद्दल आपल्या माहिती होते. सर प्रथम स्थानामध्ये एशा पक्ष आहे की काय ते काय प्रथम स्थानामध्ये लग्नस्थान व्यक्तिमत्व रूपरंग शरीर त्याच्यानंतरचं काय आहे ते एशा पक्ष काय आहे ते यश अपयश. यश अपयश पूर्व सुख दुःख आत्मविश्वास अभिमान आणि डोकं म्हणजे शिर म्हणजे हेड हे आपण यावरून बघू शकतो. ते सर्व एका खाली एक तुम्ही लिहून घ्या. आता पहिलं झालं का सर्वांना सांगा. जेव्हा होईल तेव्हा सांगा. सर प्रथम स्थानात अभिमानच्या पुढे काय. आत्मविश्वास डोके. अभिमानच्या डोके. हा अभिमान आणि डोके. डोके डोके म्हणजे शिर आपलं हेड. आता दुसऱ्या स्थानामध्ये लिहून घ्या. धन स्थान म्हणजे आपण धन याच्यातून बघतो द्वितीय स्थानावर. नंतर आपली आर्थिक स्थिती कशी असेल. कुटुंब संख्या म्हणजे आपलं हे कसं आहे. हे आपलं कुटुंब म्हणजे कुठलं कुटुंब आहे म्हणजे पती पत्नी मुलं. आणि जे चौथं स्थान आहे आपलं कंबाईन कुटुंब आहे. हे वैयक्तिक कुटुंब आहे. नंतर यामध्ये चेहरा बघतो. उजवा डोळा वाणी आवाज पैसा मान जीभ खाणं पिणं कसं आहे किंवा संपत्ती म्हणजे चल संपत्ती जे यामध्ये सोनं चांगलं लागणे म्हणजे कॅश कंपनी प्रॉपर्टी. बँक बॅलन्स किती आहे नकद किती आहे साधन. लिहून घ्या म्हणजे तुम्हाला आता लगेच कळणार नाहीये. जर तुम्ही अभ्यास करायला जाईल तसं आपल्याला कळेल. फक्त हे तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. समजा धन बघायचं आहे तर कशावर बघायचं किंवा लग्नाचं स्थान हे आहे म्हणजे कुटुंब. लग्न कसं होतं कुटुंब लग्न झालं म्हणजे कुटुंबात एक व्यक्ती वाढणार. म्हणजे पुढचं सगळं केपी पुढं आहे म्हणजे तुम्हाला बेसिक असणं माहिती असणं गरजेचं आहे. कुठल्या स्थानामध्ये काय येतं हे लिहिलं का द्वितीय स्थानचं. झालं असलं तृतीय स्थान लिहा. तिसऱ्या भावाचं लिहा. एक मिनिट. यामध्ये तृतीय स्थानामध्ये लिहा मातृस्थान म्हणजे भाऊ बहीण. छोटे भाऊ बहीण आहेत ते मातृस्थान आहे. भाऊ बहीण लिहा. छोटे भाऊ बहीण. नंतर शेजारी. यामध्ये काय काय दिसत मला पण दिसत नाहीये. शेजारी लिहा. नंतर तुमचा हे लिहा नेट
नेट मार्केटिंग म्हणजे किंवा काय म्हणतो आपण त्याला मीडिया यामध्ये येतात. आणि यामध्ये जनसंपर्क आहे, जनसंपर्क आहे, जनसंपर्क, मीडिया, डॉक्युमेंट, भाऊ सर ते सर तृतीय स्थानामध्ये ते धंद्याच्या नंतर खांदा आहे आता का? यात सगळं खांदा लिहून बसू नका. यामध्ये काय काय म्हणजे काय चुकीचं आहे यात सगळं लिहून बसू नका. मी पण वाट घेतलेलं आहे. एकदम शेवटचे एकदम धंदे खांदा खांदा आणि हात. हे आपले डॉक्युमेंट पण यापर्यंत बघू शकतो. आपले शेजारी कसे आहेत बघू शकतो. लहान भाऊ बहीण, यात मोठे भाऊ बहीण नाहीत. आणि मीडिया हे तिसरं स्थान आहे. मीडियाचं पण आहे. डॉक्युमेंटचं पण तिसरं स्थान आहे. किंवा जनसंपर्क हे तिसरं स्थान आहे. प्रवास, याच्यात प्रवास नाही येत दिसत. प्रवासल्या छोटे प्रवास तिसरं स्थान आहे. हे सर्वांचं झालं का? हे चौथं स्थानाचं नंतर लिहा. आई, घर सौख्य म्हणजे घरातलं सुख, घर आपलं स्वतःचं घर, जमीन जागा, घर, वाहन, म्हणजे आपलं जिथं जन्म झाला ते स्थान आहे. आपली मातृभूमी पण चौथं स्थान येतं. आपलं घर हे चौथं स्थान येतं. आपली आई, आपली वाहन, आपलं वाहन जे आहे, जमीन जागा हे चौथं स्थान आहे. हे संयुक्त कुटुंब आहे, कंबाईन फॅमिली म्हणतो ना आपल्याला, ते चतुर्थ स्थान आहे. किंवा हॉस्पिटल, हॉटेल्स, आपण घरातून ट्युशन घेतो ते पण चौथ्या स्थानामध्ये येतं. होम ट्युशन. नंतर स्तन आणि छाती. बाग बगीचा, तर यामध्ये किंवा घाब भोवतीचा परिसर आपण वास्तव करतो ते पण चौथं स्थान आहे. सर्वांचं झालं काय? काही प्रॉब्लेम येत असेल तर विचारा. सर्वांना लिहून घेतलं का? हो हो. आता पंचम स्थान चालल्या. पंचम स्थान संतती स्थान म्हणजे जिथं मुलं बाळ आपल्या होतात ते आपली मुलं. संतती स्थान, संतती सुख, प्रेमातील यश अपयश, शिक्षण, कलागुण, ही ज्योतिषशास्त्र पण यात संबंध येतं. पंचम स्थानाशी गुणशास्त्राची शास्त्राची ओढ. सर पंचम मध्ये गुडशा साथी काय ते? गुडशा साधी आहे का ते? गुड शाखाची ओढ म्हणजे ज्योतिष गुड शाखाची ओढ. गुड आहे. हा गुड आहे. गुप्त शाखा, गुप्त शास्त्र त्याला आपण ऑकल्ट सायन्स म्हणतो. ते ज्योतिषमध्ये यामध्ये येतं. पंचम स्थानामध्ये येतं. भविष्य कथन किंवा सल्ला देणे, आर्थिक लाभ. आर्थिक लाभ तर हे चुकीचं आहे. इथल्या भविष्य कथनचं नाही. आणि आर्थिक लाभ लिहू नका शक्यतो तुम्ही. ही नाही आहे यामध्ये. नंतर यामध्ये तुमचं शेअर मार्केट येते.